पप्पांचा अचानक फोन आला आणि मला म्हणले हुपरीला जायचं आहे. मी म्हणलं चालतंय जाऊया. मग आम्ही गेलो हुपरीला ह्याच्यासाठी की आपलं साचं बनवायला टाकलेलं विटाचं. मग ते आणायला आम्ही दोघं जण गेलेलो. मग तिथं गेल्यानंतर पहिलं आपलं साचं तयार झालेत का बघितलं तर तयार झालेलं त्यांनी पोत्यात भरून ठेवलेलं. तर इथं बघा सगळ्या प्रकारचं साचं बनवते ते 449 649 सगळ्या पद्धतीचं मिळते ते. पप्पांनी मी आपलं सगळं चेक करून घेतलं आणि गाडीत टाकून घेतलं. मग गाडीत टाकल्यानंतर परत पप्पांच्या लक्षात आलं की आपली साईज परफेक्ट आहे का बघूया आपण जी दिलेली. मग ती बरोबर आपली कट साईज नसते आपली फुल साईज असते त्यामुळे चेक करून घेतली. तिथलीच आपल्याला 2 स्टीलची खुरी आवडली. मग ती खुरी पण घेतली. मग खुरी घेतल्यानंतर पप्पांच्या आणि मालकांची जरा चर्चा चाललेली धंदा कसा चाललाय काय मार्केट कसं आहे त्याच्यावरती. मग तिथनं परत त्या मालकाने कॉपी मागवली. कॉपी पण त्यांनी अशी मागवलेली की डायरेक्ट मग भरूनच मागवलेली. पिऊन पिऊन दमलो. मग तिथनं परत एक जवळ गाव होतं तिथं आम्ही म्हैस बघायला गेलेलो. मग म्हैस बघायला गेलो पप्पांनी मी. आम्ही सगळ्या म्हैशी बघून घेतल्या. तर इथं बघा म्हैशी बाहेर आणते ती हरियाणावरनं आणि इथं सेल करते ती. तर भारी भारी म्हैशी होती आणि मोठा गोटा गेला होता एकदम. मग येताना पट्टण कडोलीचं बाळमामांचं मंदिर लागलं. पप्पानं म्हणलं चला जाऊया. मी पण कधी गेलेलं नाही. पप्पा म्हणलं मी पण गेलेलं नाही चल जाऊया. मग गेलो तर आम्ही खतरनाक मध्ये मोठा दरबार होता बघा आणि इथलं वातावरण पण लय भारी होतं एकदम शांत वाटत होतं. आम्ही कधी झालं नव्हतं म्हणलं जाऊन देवाचं दर्शन तर घेऊया. नेमकं नाव ऐकलेलं आजपर्यंत रील्स बघितले पण कधी जायचा योग झाला नव्हता का तर त्या भागात कोण आपलं पै पाहुणं पण नाही काय नाही. मग गेल्यानंतर आपलं देवाचं दर्शन घेतलं तुम्ही सुद्धा करून घ्या. मग तिथनं परत तसंच गेलो तर तिकडे देवाचा घोडा लावलेला असा बोर्ड होता. मग गेलो म्हणलं देवाचा घोडा पण बघूया. मग पप्पाने मी भंडारा लावून घेतला. मग तसंच देवळातनं बाहेर आलो आणि पप्पानं म्हणलं मग आपला एक फोटो काढूया. मग आम्ही तिथं उभा राहून फोटो काढला. फोटो काढल्यानंतर पप्पा म्हणलं चल नाश्ता करूया. मग वडापाव गरम गरम तर तेवढ्यात भजी मागवलं आणि इकडे तुम्हाला माहिती आहे वडापाव बरोबर पाव नाही तर ब्रेड देते. मग वडापाव खाल्ला गरम गरम. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागते.